आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क। तेज तुफान न्यूज तर्फे एक नवीन सदर सुरू करण्यात येत आहे। मराठी शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी व मराठी शाळेत शिकवणारे शिक्षकांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी त्यांना मुलांना शिकवत असताना आनंद निर्माण व्हावा, तसेच आपल्या मराठी भाषेचा दर्जा हा टिकून राहावा व मराठी शाळा सुद्धा टिकाव्या, जेणेकरून जिल्हा परिषद व महाराष्ट्र शासन अंतर्गत सुरू असलेल्या शाळांमध्ये आपल्या तळागाळातील गरीब वंचित मुलांना मध्यम वर्ग यांना सदर शिक्षण हे सुलभ आणि कमी खर्चात उपलब्ध राहील। आंबेगाव तालुक्यातील आंबेगाव वसाहत या शाळेमध्ये आज आपण सदर क्रांती शिक्षणाची उत्क्रांती महाराष्ट्राची भाग 2 हा उपक्रम घेत आहोत। तेज तुफानचे मुख्य संपादक आयुब शेख यांनी घेतलेल्या शाळेतील पालकांच्या मुलाखती पाहणार आहोत। तुमचं? माझं कुसुम दत्तात्रय बोटे। बरं, तुम्ही ग्रामस्थ आहात इथले? ग्रामस्थ मी म्हणजे इथे शेजारी जाते। कुठं? शाळेच्या मागं। माझं जवळजवळ 30 वर्ष इथे राहते मी। बरं। आणि मी मॅडम संघ म्हणजे 10 वर्ष झाले तर मॅडम सगळ्या चांगल्या आहेत, अगदी व्यवस्थित। कशावरून? शिक्षण चांगलं शिकवतात मुलांना? हा, पोरांचे सुद्धा हे वातावरण। तुमचे किती नातू इथे शिकाल किंवा मुलं इथे शिकले का? नातू शिकले, मुलगे शिकले, नातू शिकले। बरं, किती नातू आहे तुम्हाला? 3 जण। बरं, किती पर्यंत होते इथे शिक्षणाला? 5वी पर्यंत, मग हायस्कूलला। बरं, कसं आहे शिक्षणाचा दर्जा कसा आहे? शिक्षण इतकं भारी आहे का काय सांगते। 4ही मॅडम चांगले आहेत, रायबोले झालं, कोकणे, हे दुसऱ्या दोघी जण। आणि शिक्षक पण चांगले। कोण शिक्षक नाव सांगते? डोके सर। डोके मॅडम। कसं वागणूक कशी देतात मुलांना? चांगली। म्हणजे तुम्ही आईबाप या नात्याने फक्त मला वाटतं संध्याकाळी मुलं जेवतात आणि झोपतात तेवढे तुमच्याजवळ आहे, पण 10 तास ते तुमच्या मुलावर लक्ष ठेवून असतात काय, त्याबद्दल काय सांगाल? त्याबद्दल म्हणजे मी तिथं खिडकीतच आहे मागं, तुम्हाला दार दाखवते। माझं दार त्या जरी इथं असल्या ना तरी माझ्या घरातून लक्ष येईल म्हणजे जवळ। मुलांना मारहाण वगैरे होते शाळेत? काहीच नाही होतं। हो। पोषण आहार कसा आहे? जेवण वगैरे मुलांना मध्यान्ह भोजन कधी येऊन चेक करून बघितले शाळेत तुम्ही? करू नाही बघितलं, खाऊ नाही बघितलं। अच्छा। तुमचं काय नाव ताई? वैशाली संदीप पानसरे। जोरात बोला। वैशाली संदीप पानसरे। तुमची किती मुलं आहेत तिथं? एकच आहे, 4थीला आहे, पहिलीपासून 4थीला आहे। कसा आहे दर्जा शिक्षणाचा? व्यवस्थित आहे, चांगलं शिकवतात मुलांना? मुलांकडे लक्ष असतं त्यांचं? तुम्ही घरी शिक्षण घेता मुलांचं? शाळा अभ्यास घेता? काही अडचण येते मुलांच्या अभ्यासात? नाही ना? म्हणजे सगळे शिक्षक लोक ट्रेन करतात? कितवीला आहे म्हणजे तुम्ही? 4थीला। सगळं येतं त्याला? इंग्लिश, मराठी? सगळं व्यवस्थित। समाधानी आहात? सर्व जाती धर्माचे लोक, म्हणजे जाती विरहित शिक्षण दिलं जातं इथं? असं काय नाही का हा या जातीचा तो त्या जातीचा, असं काय नाही ना आजी? बिलकुल नाही ना? म्हणजे इथं ते ग्राम समिती सदस्य आहे, त्यांच्या दबावात नका बोलू। आमचा हा तेज तुफानचा सदर आहे, हा एक संदेश जाणार आहे, नाही ना? थँक्यू। सर तुमचं स्वागत आहे। काय सांगाल सर, तुम्ही पण या गावाचे एक नागरिक आहात, जबाबदार नागरिक आहात, तुमचं पण या ठिकाणी या म्हणजे लक्ष असतं, सुपरवायझर आहात तुम्ही इथे, काय सांगाल शिक्षणाच्या दर्जाबद्दल किंवा शिक्षकांबद्दल? हे सर, हे गाव तसं पुनर्वसित गाव, अगदी छोटस 700 लोकसंख्या असलेलं गाव, परंतु प्राथमिक शाळेमध्ये 125 विद्यार्थी आणि माध्यमिक शाळा आमची 5वी ते 10वीची आहे, त्या ठिकाणी 250 विद्यार्थी शिक्षण घेतात। आणि शिक्षणाचा दर्जा राखण्यासाठी आमचं ग्रामस्थांचं सर्वतोपरी शिक्षकांच्या कार्यावर पण लक्ष असतं, शालेय व्यवस्थापनाचं लक्ष असतं। त्याचबरोबर आम्ही त्यांना काही शिक्षणाच्या बाबतीत काही कमतरता भासली तर ग्रामस्थ प्रसंगी आम्ही लोकवर्गणी काढून त्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो। अगदी या छोट्याशा गावामध्ये अगदी 1 किलोमीटर अंतरावर विद्यालय असताना सुद्धा या ठिकाणी इतकी मुलं जी शिक्षण घेतात ते शिक्षणाचा दर्जा कायम ठेवला म्हणूनच घेतात। आमची माध्यमिक शाळेची आज 8 ते 9 वर्षाची 100% SSC बोर्डाची परंपरा आहे, ती आम्ही आजपर्यंत कायम राखलेली आहे। त्याचबरोबर प्राथमिक शाळेचे सुद्धा इतर स्पर्धा परीक्षा असतील, सांस्कृतिक कार्यक्रम असतील किंवा खेळाचे काही असतील तर आमच्या प्राथमिक शाळेने सुद्धा आपल्या अगदी जिल्हा स्तरापर्यंत सांस्कृतिक कार्यक्रमाच्या बाबतीत बक्षिसं मिळवलेली आहेत, खेळाच्या बाबतीत बक्षिसं मिळवलेली आहेत। त्याचप्रमाणे तुमच्या स्पर्धा परीक्षा असतील त्याच्यामध्ये सर्वसामान्य मुलं उतरून ती पास पण करून घेतलेली आहे, त्यांना त्याचा लाभ होतोय। त्या पद्धतीने माध्यमिक विद्यालय पण ते शिक्षण दिलं जातं आणि ग्रामस्थ म्हणून आमचं अगदी बारकाईने शाळेवर लक्ष असतं।
का कोणते मुलं म्हणजे शिक्षक काय करतात की शिकवतात का, त्याच्या वेळेच्या वेळेत त्यांना ज्याप्रमाणे पालकांची जबाबदारी असते त्याचप्रमाणे या ठिकाणी हे ग्रामस्थ लोक सुद्धा जबाबदारी उचलतात आणि जबाबदारीने हे लोक इथे वागत आहेत. त्यांचं निरीक्षण या शाळेमध्ये एक चांगल्या प्रकारचं दिसून येत आहे. या शाळेतील मुलं शिकून येणाऱ्या दिवसामध्ये कोणी कलेक्टर बनेल, कोणी तहसीलदार बनेल, विविध क्षेत्रामध्ये मोठमोठ्या पदावर जाईल. परंतु यामधून काही खेळाडू सुद्धा चांगले घडू शकतात. काही कलागुणामध्ये, काही मुलामध्ये एक कलागुण असतात, काही मध्ये खेळाचे गुण असतात. चांगले चांगले मोठे मोठे जे ऑलिम्पिकचे स्पर्धक सुद्धा या शाळेतून येणाऱ्या दिवसामध्ये भविष्यामध्ये घडू शकतात. अशा प्रकारे या शाळेला मार्गदर्शन करणारे, त्यानंतर या गावाचं नेतृत्व करणाऱ्या प्रमिलाताई घोलप या ज्या सरपंच आहे, या सुद्धा आपल्यावर तुमचं स्वागत आहे. प्रमिलाताई, या सरपंच काय सांगा तुम्ही या शाळेच्या थोडंसं म्हणजे शिक्षणाच्या दर्जाबद्दल? शिक्षणाचं इथं एक फार चांगलं कार्य चालू आहे. तुमच्या गावातील सदस्य लोक आहेत, समितीचे लोक, त्यांनी सांगितले, माता पालकांनी सांगितलेलं आहे. काय सांगा? नमस्ते सर्वांना, मी प्रमिला गणेश घोलप, आंबेगाव गावठाण सरपंच म्हणून या ठिकाणी गेले 2 वर्ष कार्यरत आहे. आणि आता या ठिकाणी पाहालच शाळेची इमारत आणि ग्रामपंचायत कार्यालय हे अगदी जवळ असल्यामुळे अगदी आठवड्यातून सोमवार ते शुक्रवार मी या ठिकाणी असते. तर माझं अगदी बारकाईने लहान मूल बाहेर जरी आलं तर लक्ष असतं का बाबा ते मूल आलेले, आणि शिक्षकांना वेळोवेळी मी मार्गदर्शन करून किंवा त्यांच्याशी सुसंवाद साधून त्याकडे मी लक्ष देत असते. आणि आता बाकीच्या गोष्टी बोलण्यासारखं काही नाही, तर ऑलरेडी त्या गोष्टीत शिक्षण दर्जा चांगला आहे तुमचा. इथे पोषण आहार कसा आहे सर? पोषण आहारासाठी गाव पातळी, हो मी स्वतः तो खाऊन पाहिलेला आहे. चेक करण्यापेक्षा मी खाऊन पाहिलेला आहे बरेच वेळा, कारण गाव पातळीवरतीच महिला आपण भरलेली असल्यामुळे वेळोवेळी अगदी जे ते किचन शेड आता आपण काढलेले ते माझ्या ग्रामपंचायत आवारातच होतं, आणि नवीन इमारत झाल्यामुळे ते आता शिफ्ट पलीकडे झालेले आहे. त्यामुळे ह्या गोष्टी बातम्यामधून बघितलंय तुमच्या गावाची जी स्वच्छतेमध्ये तुमचा अग्रभाग असतो. एक सरपंच या नात्याने तुमचे ग्रामपंचायत सदस्य सहभागी होतात, शिक्षक सहभागी होतात. एक चांगली स्वच्छता तुमच्या शाळेमध्ये आम्हाला इथं दिसून येते, आम्ही स्वतः बघितलेलं आहे. तर त्याबद्दल काय सांगा? स्वच्छतेच्या बाबतीत झालं तर सर प्रत्येक ठिकाणी म्हणजे आपण माणूस लावून काम करून घेतो. वेळोवेळी जर आपल्याला वाटतं बाबा कार्यक्रम काहीतरी आलेला आहे किंवा कुठली एखादी जयंती पुण्यतिथी आलेली, तर त्यावेळेस अगदी ज्या महिला या ठिकाणी कामाला आहेत, स्वतः अंगणवाडी सेविका त्या ठिकाणी त्यांच्या हाताखाली मदतनीस आहे. त्यानंतर शाळेमध्ये पाहिलं तर भात शिजवणाऱ्या ताई आहेत. आणि शाळेला सुद्धा आपण एक माणूस असा ठेवलेला आहे का जो येऊन वेळोवेळी म्हणजे शौचालय वगैरे साफ करत असेल, किंवा काही वर्ग खोल्या आपल्याला जर खराब वाटल्या तर शनिवार रविवार अगदी पाण्याचा पाईप जोडून, या आवारात पाणी आहे तर ते जोडून आम्ही स्वतः उभं राहून ते करून घेतो. धन्यवाद सरपंच. आपल्या बरोबर सरपंच प्रमिला घोलप होत्या. अशा प्रकारे आपण बघितलं या ठिकाणी ग्राम समिती सदस्य आहेत, पालक लोक आहेत, त्यानंतर इतर गावकरी सुद्धा आहेत, काही जेंट्स पालक पण आपल्या बरोबर आहेत. त्यांच्याकडनं पण आपण जाणून घेऊ. तुमचं काय नाव? मी सय्यद साहेब. माझा मुलगा इथे इयत्ता 4थी मध्ये शिकतो, आणि माझी 2 मुले आहेत, एक 2रीला आणि 4थीला. मी पहिलीची पायरीपासून इथेच ठेवलेल्या मुलांना. समाधानी शिक्षणाने? हा, समाधानी खूप आहे. समाधानी शिक्षकांनी. निलेश काळे. अच्छा, तुम्ही इथं काय? इथे मी समिती म्हणून काम करतोय. अच्छा, माझी मुलगी आता पहिलीमध्ये ईशानी काळे म्हणून आहे. तिला पहिल्यांदाच जोड शब्द वाचता येणं म्हणजे खूप झालं. आजकाल मुलांना वाचता पण नाही, 5वी पर्यंत गेलेले आहेत काही, किंवा काही 4थी पर्यंत आहे, त्यांना वाचता पण येत नाही. पण माझ्या मुलीला जोड शब्द वाचता येतात, 1 ते 100 पर्यंत अंक पाठ करता येतात. इथल्या सर्व शिक्षिका मुलांना चांगल्या प्रकारे शिक्षण देतात. प्रत्येक क्रीडा स्पर्धा, प्रत्येक शिक्षणामध्ये त्यांना बक्षीस शाळेला भेटलेली आहे. आता इथे मोठं कंपाऊंडचं काम होणार आहे, त्यासाठी वरतून 5 लाख रुपये मंजूर झाले आहेत. बाथरूम टॉयलेट साठी 25 लाख रुपये मंजूर झाले आहेत, आणि रंगरंगीचे कामही चालू आहे. अशा प्रकारे आपण बघितलं की शिक्षण क्रांतीचं हे जे आंबेगाव वसाहत हे जे गाव आहे, या गावामध्ये जागेची कमतरता नाही, निधीची कमतरता नाही. हे जबाबदार जे नागरिक आहेत, पालक आहेत, ग्राम शिक्षण समितीचे सदस्य आहेत, उपाध्यक्ष आहेत, त्यानंतर सरपंच आहेत, अशा प्रकारचे या लोकांकडून ह्या शाळेचं नाव अजरामर करण्याकरिता, या मुलांचं भविष्य उज्ज्वल करण्याकरिता सगळेच एक मुखाने आणि एक हिरिरीने आणि एक दिलाने लढत आहेत आणि संघर्ष करत आहेत. तसेच त्यांची वाटचाल ही इथून पुढे सुद्धा सुरू राहणार आहे. अशा प्रकारे आपण तेज तुफानच्या या सदरमध्ये या लोकांचा आढावा घेतलेला आहे. आंबेगाव वसाहतून अयूब शेख. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.